शिंदे साहेब, आदरणीय आडाम मास्तर, व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्वच मान्यवर नेते, राहू दे ते नावच मला ते पाहिजे होते, आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, प्रणिती, तुझी 4 जूनची तयारी जोरात आहे. थांबा, आधी ते थांबू द्या. बरं ठीक आहे, तुम्ही सगळे जे आहेत तयारीने चालाय. नाही ते राहू दे, नाव कठीण आहे म्हणून मी लिहून ठेवलेलं नाही. बऱ्याच दिवसानंतर मी नाही, हे नको, हे नको मला, हे नाव फक्त जरा विचित्र आहे म्हणून मी घेतलेलं. बऱ्याच दिवसांनंतर सोलापूरमध्ये आलोय. आजपर्यंत ज्या ज्या वेळेला आलो त्यावेळेला मी कोणासाठी आलो होतो तुम्हाला माहिती आहे, आणि आज जे आलो ते त्यांना गाडा म्हणून सांगायला आलेलो आहे. शिंदे साहेब, आपण बाळासाहेबांची आठवण काढली, आणि तुम्हालाही कल्पना असेल की सुशील कुमारजी आणि आपले बाळासाहेब हे अतिशय जवळचे मित्र. या दोघांनी एक पथ्य जरूर पाळलं की राजकारण आणि आपली मैत्री यांची भेसळ नाही होऊ दिली. जी मतभिन्नता होती ती बाळासाहेबांनी पण आणि सुशील कुमारजींनी पण न लपवता सगळ्यांसमोर मांडली, आणि मैत्री पण जपली. हल्ली कोणाला मित्र म्हणायचं पाठ सांभाळावी लागते, कारण हल्लीचे मित्र हे सगळे पाठीत वार करणारे आहेत. तुमच्याकडे भाकड जनता पक्षाचे नेते येऊन गेले, बरोबर आहे ना? कारण शिवसेना प्रमुख त्यांना काय म्हणायचे? कमळाबाई. आणि कमळाबाईचे एक नेते नरेंद्र मोदीजी येऊन गेले. सध्या सगळीकडे फिरतायत, महाराष्ट्रभर फिरतायत, देशभर फिरतायत, आणि लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम जोरात चालू आहे. 14 सालापासून कोपऱ्याला गुळ लावतायत. आता कोपऱ्याला गुळ कसा लागल्यानंतर काय होतं? धड चाटतं पण येत नाही, आणि गुळ म्हटलं ती काढता पण येत नाही. 14ला लावला होता 19चा गुळ, 19ला लावला 24चा, आता डायरेक्ट 2047. आज ते जे काय बोलले त्यांच्याबद्दल मी बोलणार आहेच. नाही, नकली सेना बोलल्यानंतर मी काय सोडतोय असं वाटलं काय त्यांना? पण उद्या मोदीजी धाराशिवला येत आहेत, म्हणजे त्यांच्या लेखी उस्मानाबाद, कारण अजूनही आपण नामांतर केलं, त्यांनी नाही केलं. पण मोदीजी उद्या तुम्ही धाराशिवला येत आहे. एक तर माझी जाहीर मागणी आहे की तुम्ही जसं समुद्राच्या तळाशी जाऊन एक नाटक करून आला होतात, द्वारका द्वारका म्हणून, आम्ही जय श्रीराम म्हणतो, आम्ही जय श्रीकृष्ण बोलतो, आम्ही बजरंगबली की जय बोलतो, पण उद्या धाराशिवला येत आहे तर माझ्या भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन या. आणि मोदीजी, तुम्ही धाराशिवला येतच आहात, आजपर्यंत कधी तुम्ही भवानी मातेचं दर्शन घेतलं नाही. निदान उद्या तुमच्या भाषणाची सुरुवात करताना माझ्या भवानी मातेचं जे काही तुमच्याकडे लिहून दिलेलं असेल, तुमच्या भाषण लिहिणाऱ्यांनी, ते कौतुक तरी करा. तुळजा भवानीचे आशीर्वाद घेऊन असं काहीतरी बोला. आणि जर तुम्ही बोलला नाहीत
तर तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आणि माझ्या भवानी मातेबद्दल आकस आहे असं संपूर्ण महाराष्ट्र समजेल. आणि जर तुम्ही बोललात तर तुमचा नोकर जो निवडणूक आयोग बसलेला आहे त्याला म्हणा माझ्या शिवसेनेचं जे मी मशाल गीत केलं त्याच्यात जय भवानी जय शिवाजी त्यातल्या जय भवानीला तो आक्षेप घेतलाय त्याला म्हणा घरगड्या तू तो आक्षेप बाजूला काढ. आणि जर गुन्हा दाखल होणार असेल तर उद्धव ठाकरेंबरोबर नरेंद्र मोदींवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. एक तर उद्या तुम्ही जय भवानी बोला नाहीतर नका बोलू. महाराष्ट्र वाट बघतोय. महाराष्ट्र वाट बघतोय. हे सगळीकडे त्यांचे जे काही चालले थोतांड आज परत एकदा ते आपल्या शिवसेनेला ज्या शिवसेनेने आज या सगळ्या माझ्या भगव्या टोप्या नाही आहेत ह्या मशाली आहेत पेटलेल्या. या मशाली पेटल्या आहेत. आणि कालपर्यंत तुम्ही आमचं प्रेम अनुभवलं आता मशालीची धग काय असते ते बघा. या मशालीच्या धगेमध्ये तुमचं कमळ नुसतं मळ राहिलाय ते कसं कोमेजतं ते बघा. आणि तुम्ही कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे? अहो जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला 66 साली शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी म्हणजे मराठी माणसासाठी आणि मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेनेला जन्म दिला तेव्हा मोदीजी एक तर तुम्ही कुठेतरी हिमालयात असाल किंवा कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर असाल. नाही नक्की तुमचं काहीच कळत नाही आम्हाला. आणि आज तुम्ही आमच्याकडे येऊन ज्या शिवसेना प्रमुखांनी काळात म्हणजे अटलजी तेव्हा तुम्हाला केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते. राजधानी होगा असं म्हणून तुम्हाला उचलून फेकत होते. केराच्या टोपलीत जर का गेला असतात तर मोदीजी 10 वर्ष तुम्हाला जी भोगायला मिळाली ती भोगायला मिळाली नसती. आणि तुमच्यासाठी आज तमाम शिवसैनिकांनी जसं प्रणिती तू बोललीस सोलापूरकरांनी अख्ख्या महाराष्ट्राने अहो काय गंमत आहे 48 पैकी 42 खासदार निवडून देण्याचं. पण शिवसेना बरोबर होती म्हणून तुम्ही त्या तख्तावरती बसला. आता शिवसेना तुमच्या सोबत नाही त्या तख्तापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही पोहोचू देणार नाही. आणि संकट काळामध्ये मदत करणाऱ्या शिवसेनेला तुम्ही नकली शिवसेना म्हणता. अहो तुमच्या भारतीय जनता पक्षाचा भाकड आणि भेकड जनता पक्ष झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी माणसं पैसे देऊन गोळा करावे लागतायत. इकडे मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो एक तरी माणूस कोणी भाडकाऊ आहे काय? तुम्ही स्वतःहून आलात ना? स्वतःची पदरमोड करून आलात ना? बघा मोदीजी असं प्रेम याला प्रेम म्हणतात. आज जणू काही देशातले सगळे पक्ष प्रश्न संपलेले आहेत आणि फक्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना हाच आपला दुश्मन आहे. ना टरबूजाचं काय करायचं तुम्हाला माहिती आहे? अरे पण टरबूज असताना ते उन्हाळ्यात कामी तरी येतं. हे दुष्काळात 13वा महिना आहे आणि हे टरबूज नाहीच आहे. ते दिवाळीमध्ये काय चिरडता तुम्ही? चिराट. मग आले तेव्हा टरबूज होते. आता पाव उपमुख्यमंत्री झाले की नाही?